बीड मध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडेंसाठी महायुतीने सारी ताकद लावली, पण अखेर विजय हा बजरंग सोनवणे यांचा झाला. विजयासाठी धनंजय मुंडेंची मदत झाली असा बजरंग सोनवणेने गौप्यस्फोट केला आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला. येथून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. राज्यात सर्वात अखेरचा निकाल हा बीडचा लागला. निकालाच्या दिवसभर बीडमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली, पण अखेर बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. यानंतर अजूनही यावरील चर्चा सुरूच आहे. यात आता विजयी सोनवणे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मला विजय मिळवून देण्यात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचा वाटा असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळी खळबळ माजली आहे. बीड लोकसभेमध्ये विजयी झालेले उमेदवार तथा बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडून आल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री तथा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. धस हे आष्टी मतदारसंघातून 70,000 मतांची लीड भाजपला देणार होते, मात्र त्यांनी 32,000 मतांची लीड दिली असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी आभार मानले आहेत. सोनवणे यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद उद्भवू शकतो. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेसाठी प्रचार केला होता, पण आता सोनवणे यांच्या या विधानाने पुन्हा एकदा भाऊ बहिणीत फूट पडण्याची शक्यता आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडेंनी खरंच पंकजा मुंडे सोबत गद्दारी केली का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.